नमस्ते मित्रांनो, सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. मंडळी, आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो. आज आपण पंढरपूर तिरुपती स्पेशल एक्सप्रेस या रेल्वेगाडीबद्दल माहिती घेणार आहोत. या रेल्वेगाडीबद्दल माहिती घेण्याचं कारण म्हणजे ही गाडी आता रेग्युलर चालणार आहे. होय मंडळी, ही स्पेशल एक्सप्रेस आता रेग्युलर करण्यात आलेली आहे. म्हणजेच आठवड्यातील एक दिवस ही गाडी आता रेग्युलर नंबरने चालणार आहे. त्यामुळे आता पंढरपूर, कुर्डुवाडी, बार्शी, धाराशिव, लातूर, उदगीर, बिदर या मार्गावरील सर्व लोकांना तिरुपतीला जाणं आता सोयीचं होणार आहे. म्हणजे ही गाडी आठवड्यातील एक दिवस रेग्युलर चालणार आहे. स्पेशल एक्सप्रेस असली की ती काही काळानंतर बंद करता येते, पण आता रेग्युलर नंबरने ही गाडी चालू झाल्यानंतर आता या सर्व मार्गावरील लोकांना एक हक्काची रेल्वे भेटणार आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकांना आता तिरुपतीला जाणं, पंढरपूरला जाणं अगदी सोयीचं होणार आहे. या गाडीला 17437, 17438 अशा प्रकारचा नंबर देण्यात आलेला आहे. आणि ही गाडी सद्यस्थितीला हमसफर एक्सप्रेस म्हणून चालवण्यात येणार असं पत्रक आलेलं आहे. या गाडीला रेणीगुंटा, राजमापेट, कडप्पा, एल्लारगुंटला, ताडपत्री, गुत्ती, ढोणे, कर्नूल सिटी, गडवाल, महबूबनगर, शांतनगर, काचीगुडा, सिकंदराबाद, बेगमपेट, लिंगमपल्ली, विकाराबाद, जहीराबाद, बिदर, उदगीर, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी, कुर्डुवाडी, मोडलीम, पंढरपूर अशा प्रकारचे या गाडीला थांबे देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला पंढरपूरहून सिकंदराबादला जाणं, पंढरपूरहून तिरुपतीला जाणं अगदी सोपं होणार आहे. या गाडीला सध्याला ICF कोच आहेत. या गाडीला 1 सेकंड एसी, 3 थर्ड एसी, 14 स्लीपर, 4 जनरल आणि 2 SLR अशा प्रकारचे या गाडीचं 24 डब्याचं कोच कंपोजिशन आहे. ही आपल्यासमोर जी गाडी दिसत आहे तीच गाडी पंढरपूर तिरुपती म्हणून सद्यस्थितीला चालत आहे. आणि हा रेक सद्यस्थितीला चालवण्यात येणार आहे. काही काळानंतर या गाडीचे रेकही बदलण्यात येतील. या गाडीला रेणीगुंटा, सिकंदराबाद आणि लातूर या ठिकाणी वॉटरिंग होणार आहे. म्हणजे या गाडीमध्ये पाणी भरण्याचं काम या 3 ठिकाणी होणार आहे. या गाडीचा मेंटेनन्स हे तिरुपती येथेच होणार आहे. आणि ही गाडी विकली एक्सप्रेस म्हणून चालणार आहे. ही गाडी तिरुपती येथून दर शनिवारी चालणार आहे आणि रविवारी आपल्याला पंढरपूरला पोहोचवणार आहे. शनिवारी दुपारी म्हणजे सायंकाळी 4 वाजता ही गाडी तिरुपती येथून सुटणार आहे आणि पंढरपूरला रविवारी रात्री 6:50 पोहोचणार आहे. आणि पंढरपूर येथून ही गाडी दर रविवारी रात्री 8 वाजता सुटणार आहे आणि तिरुपती येथे ही गाडी सोमवारी रात्री 11:30 पोहोचणार आहे. अशा प्रकारचा या गाडीचा टाईम टेबल राहणार आहे. या गाडीमुळे या भागातील सर्व लोकांना खूप चांगली अशी सोय झालेली आहे. बार्शी असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, लातूर रोड या मार्गावर सद्यस्थितीला एकही रेग्युलर गाडी चालत नव्हती. ज्या गाड्या चालू होत्या त्या संभाजीनगर, तिरुपती, लातूर रोड, बिदर मार्गे जायची. पण लातूरच्या लोकांना, धाराशिवकरांना, बार्शीकरांना एकही तिरुपतीला जाण्यासाठी एक हक्काची रेल्वे नव्हती. या गाडीमुळे आता एक आपल्याला हक्काची रेल्वे मिळालेली आहे. त्यामुळे आता बार्शीच्या लोकांना, धाराशिवच्या लोकांना, लातूरच्या लोकांना तिरुपतीला जाणं अगदी सोयीचं होणार आहे. आपल्याला पहिलं तिरुपतीला जायचं असेल लातूरच्या लोकांना तर विकाराबाद किंवा लातूर रोडला जावं लागायचं किंवा हैदराबादला जावं लागायचं. आणि बार्शीच्या, धाराशिवच्या लोकांना कुर्डुवाडीला नाही तर सोलापूरला जावं लागायचं. ती आता या लोकांची पायपीट कमी होणार आहे आणि आपल्या ठिकाणाहून आपल्याला तिरुपतीला जाणं, पंढरपूरला जाणं अगदी शक्य होणार आहे. यामुळे रेल्वेचाही फायदा होणार आहे आणि प्रवाशाचाही फायदा होणार आहे. ही गाडी रेग्युलर केल्यामुळे या मार्गावरील सर्व लोकांचा खूप चांगला असा फायदा झालेला आहे. ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. काही रेल्वेविषयी अभिप्राय असल्यास तरी आपण कमेंट करून विचारू शकता. सर्वांचे मनापासून धन्यवाद.